ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। शरद पवार यांच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केलेला आहे। याच पराभवानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे। एवढंच की माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक विचार येतो। निवडणूक ठीक आहे, जिंकली, ओके, पण त्यामुळे मी आज नाही, थोडस मला वेळ द्या, मुभा द्या, उद्या परवा नक्की उद्या संध्याकाळ पण मी तुम्हाला सांगतो। तुम्ही आज जरा थोडस जाणवलं, तुमच्या डोळ्यात पाणी आलं, वहिनी सर तुमच्या शेजारी होत्या, भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात, त्याचं नेमकं कारण काय? लोक कशाकडे बघून मतं देतात हेच कळत, तर पैसेच पाहिजे असते तर पैसेच कमवू ना, शिव्या द्यायच्या, शिव्या देऊ, भ्रष्टाचार करायचा, भ्रष्टाचार करू ना, नीटनेटकं आपण वागतो। झालं अशी ही चिटुरकी जर पोचपावती मिळत असत म्हणजे ठीक आहे। यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवत 2019च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड केलेली आहे। गेल्या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता, मात्र यंदा 2024च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत उदयनराजे भोसले यांनी अखेर खासदारपदी निवड झालेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।